भविष्य शताब्दी वर्ष विजयादशमी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय ज्ञानदेव नारायण देशमुख तसेच श्री आदरणीय एच.झेड. देशमुख सर व मान्यवर उपस्थित सज्जनांनो, आदरणीय प्रिय आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, विजयादशमी या शुभ प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोतुळ उपखंडाच्या वतीने कृतज्ञतापूर्वक आठवणीचा आणि दृढ निश्चयाचा आहे. जेव्हा डॉक्टर हेडगेवार मोहितेवाड्यात 17 युवकांना घेऊन हे काम सुरू केले तेव्हा येण्याचा प्रयत्न केला आहे. संघाच्या शताब्दीनिमित्त पूजनीय संत या कार्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे निस्वार्थी कार्यकर्ते आणि मौन ध्यानात सहभागी झालेल्या स्वयंसेवक कुटुंबाचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आज आपण अशा स्थितीत उभे आहोत जिथे समाज आपल्याला केवळ स्वीकारत नाही तर आपल्याकडून अपेक्षा देखील ठेवतो. खरे तर आज डॉक्टर असते तर आपण शतक पूर्तता करतोय याचा त्यांना अभिमान वाटला नसता. कारण डॉक्टरांची ही इच्छा आहे की संघ हा समाजात समरस झाला पाहिजे. म्हणजे संघाने असे काम करावे की संघाला आता यानंतर कामाची गरज भासली नाही पाहिजे. संघ हा समाजमय झाला पाहिजे. संघाची व्यवस्था अशा पद्धतीने पाहिजे किंवा समाजामध्ये एक हिंदू राष्ट्राची जी त्यांनी विचार केला होता ती पूर्ण रुजली गेली पाहिजे. परंतु अडथळे येतात. परंतु भगवान रामांना आठवा, छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा किंवा आपल्या तालुक्यातील राघोजी भांगरेंना आठवा. त्यांनी प्रचंड कष्ट सहन केले परंतु कधीही आपला संकल्प सोडला नाही. त्यांनी या ध्येयाचा पाठलाग केला. समाजाच्या कल्याणाचे रक्षण, धर्माचे रक्षण आणि न्यायाची स्थापना केली आणि शेवटी विजय मिळवला. त्यांचे जीवन आपल्याला फक्त ती गतीने साध्य करण्यासाठी अढळ संकल्पाचा पाया तयार करायचा आहे. आपण दृढ निश्चय करूया की आपण एक सुसंवादी आणि एकजूट समाज निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करू. आपण समाजात सेवा, सौहार्द आणि विशेष स्वावलंबनाचे वातावरण
वर्ष पूर्ण केलेले आहे. यामागं हाच एक चिंतनाचा विषय. याचं गमक काय आहे तर सेवा, समर्पण आणि त्याग हेच याचं गमक आहे. आपले स्वयंसेवक निस्वार्थी भावनेने ह्या मातृभूमीची पूजा करण्यासाठी पूर्ण तन मन धनाने आपले समर्पण करतात. त्यामुळेच आपण 100 वर्ष पूर्ण करू शकलो आहोत. आज संघाचे काही कार्य आहेत. 1 लाख संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील 1 लाख शाखा आहेत. 8 लाख सेवा कार्य या स्वयंसेवकांद्वारे आपण केले जातो. छोटे मोठे सेवावस्थित किंवा मोठ्या ठिकाणी 70 देशामध्ये आपल्या संघाचे कार्य चालते. आपल्या देशामध्ये 60 विविध क्षेत्रामध्ये संघ काम करते. उदाहरणार्थ शैक्षणिक, राजकीय, सेवा, धार्मिक. तसेच एक छोटंसं उदाहरण देतो. जर एक संघ एका संघाने स्वयंसेवक पूर्ण केला शाखेतून तर तो काय करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांचे सल्लागार हे आपल्या संघाचे एक स्वयंसेवक होते. आणि ज्यावेळेस तिथील बाकीच्या नेते मंडळींना किंवा तेथील समाजाला कळालं की एक स्वयंसेवक आपल्या राष्ट्राध्यक्षाचा सल्लागार आहे, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा स्वयंसेवक जर यांचा सल्लागार राहिला तर हा आपल्या मातृभूमीसाठी त्याग समर्पणाची भावना ठेवेल आणि नक्कीच आपल्या देशापेक्षा आपल्या भारत मातेचं हा जास्त रक्षण करेल. म्हणून त्याला काढण्यासाठी 3 महिने अमेरिकेने संसद बंद ठेवली. हा धाक शाखेमधून निर्माण झालेल्या एका स्वयंसेवकाचा आहे. डॉक्टर नेहमी म्हणतात आपल्याला समाजाचं नेतृत्व नाही करायचं तर आपल्याला समाजाला नेतृत्व करायला लावायचे. आपल्याला असा एक सज्जन स्वाभिमानी समाज निर्माण करायचा आहे शाखेतून, तो की जो येणाऱ्या संकटावर मात करेल आणि हा मातृभूमीसाठी समर्पित भावना नेहमी ठेवेल. शेवट एवढंच मागन, आपला पवित्र हिंदू धर्म आणि आपली प्रिय हिंदू संस्कृती जगात सदैव स्वाभिमानाने जगावी तेवढीच आपली इच्छा आहे. पण आपला धर्म आणि संस्कृती कितीही महान असली तरी त्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य जोपर्यंत आपल्याकडे नाही तोपर्यंत त्यांचे काहीही महत्व नाही. थांबतो. जय श्रीराम. अभिमानाने नवीन युग साकार करू, नवीन युग साकार करू, नव्या युगाची नव आव्हाने झेलू आपण सहजपणे, मनामनातील संदेहांना दूर करू या यत्नाने, पिढ्या पिढ्यांची दिव्य प्रेरणा, कोटी हृदये पुन्हा भरू, कोटी हृदये पुन्हा भरू, नवीन युग साकार करू, ज्ञानाची वैभवशाली भवितव्याला, मानवता अभिमानाची, अनुयुद्धाची नौबत वाजे, भारत वर्षा सज्ज करू, भारत वर्षा सज्ज करू, नवीन युग साकार करू, व्यक्तित्वाच्या सीमा साऱ्या ओलांडून पुढती जाऊ, लाचारी अनदैन्य टाकुनी, गौरव गीत नवे गाऊ, पुरुषार्थाची विजय पताका, पुन्हा एकदा उंच धरू, पुन्हा एकदा उंच धरू,
नवीन युग साकार करू. जोपर्यंत बोलल्याप्रमाणे कृती होत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होण्याची चुकूनही आशा करू नये. संघ स्वयंसेवकांनी इतके कार्यरत झाले पाहिजे की संघाच्या वातावरणात निष्क्रियतेचा मागमूसही दिसू नये. अल्पानामति वस्तूनां सहति कार्य साधिका तृणैर्गुणत्वमापन्न बंधते मत्तमंदिन. अर्थात लहान लहान दिसणाऱ्या गोष्टींचेही संघटन मोठे स्वरूप प्राप्त करू शकते. जसे की व्यवस्थित बांधलेल्या गवताच्या पात्यांनी पिसाळलेला हत्ती देखील बांधला जाऊ शकतो. पाहुणे ज्ञानदेव नारायण देशमुख हे कृषीभूषण पुरस्कार व प्रगतशील शेतकरी आहेत. राहणारे कोतुळचे आहेत. तसेच आपले आजचे वक्ते S.Z. देशमुख सर मूळचे उंच खडकचे आहे. पतित पावन संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते आज आपल्याला मार्गदर्शन. प्रमुख पाहुणे आणि आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, आज आपलं या गावामध्ये संचलन झालं. सर्व गाव मोठ्या औत्सुक्यानं आपल्या सगळ्यांच्याकडे पाहत होतं आणि या संचलनाच्या माध्यमातून गावाला एक हिंदुत्वाचा संदेश या ठिकाणी दिला गेला. 100 वर्षापूर्वी नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवार नावाच्या एका महामना माणसानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि संघाची शाखा स्थापन केली. लोकांनी टिंगलटवाळी केली. हे तर 5-10 मुलं घेणारी लहान शेंबडी पोरं यांना घेऊन काय करणार. परंतु या माणसाच्या आयुष्यातला जो मॅप होता, नकाशा तयार होता, हा अत्यंत चिरपुरातन अशा तऱ्हेचा देश अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये राहिला. 1000 वर्ष मोगलांनी या देशावर राज्य केलं. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. आतापर्यंत आमच्या देशावरती 76 देशांनी आक्रमणं केली. इथल्या समाजावरती अनेक तऱ्हेचे अन्याय केले. आमची देवळं फोडली. आमच्या महिलांच्यावरती अत्याचार केले. हे सगळं का घडलं याचं परिशीलन डॉक्टरांनी अनेक वर्ष विचार करून त्यांनी केलं. कारण म्हणजे डॉक्टर काँग्रेसचे पहिल्यांदा कार्यकर्ते. काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये स्वयंसेवकाचं काम करणारे डॉक्टर. परंतु नंतर असं लक्षात आलं की आपण ज्या मार्गाने जातोय तो मार्ग योग्य नाही. हे सगळं आपल्याला बदलायचं आहे. डॉक्टर शिक्षणासाठी कलकत्त्याला गेले. क्रांतिकारकांच्या मध्ये त्यांनी काम केलं. त्यांचं उपनाव त्यावेळेला कोकेन असं नाव होतं. ठिकठिकाणी बॉम्ब नेऊन टाकणे, याची वाहतूक करणे, क्रांतिकारकांचे निरोप पोचवणे, अशा तऱ्हेचं काम डॉक्टरांनी केलं. परंतु मध्ये व्यक्तिगत काम आहे. या व्यक्तिगत कामातून समाज एकसंध होणार नाही. या समाजामध्ये समरसता जन्माला आली पाहिजे. या समाजामध्ये एकवाक्यता जन्माला आली पाहिजे. हा समाज एका दिशेनं चालला पाहिजे. आपल्या धर्माचा, संस्कृतीचा अर्थ या ठिकाणच्या माणसाला समजला पाहिजे. आम्ही का गुलाम राहिलो याची कारणं आम्हाला समजली पाहिजेत आणि या कारणांमध्ये त्याच्यानंतर उपाय काय करायचा याचा विचार डॉक्टरांनी केला. अनेक वर्ष त्या ठिकाणी डॉक्टर विचार करीत होते आणि मग लक्षात आलं की आमची ताकद आम्हाला वाढवली पाहिजे, आमची शक्ती आम्हाला वाढवली पाहिजे. आणि शक्ती वाढवायची असेल तर या ठिकाणच्या माणसांच्या मनामध्ये असणारी जळमटं काढून टाकली पाहिजेत. या सगळ्या लोकांच्या मध्ये असणारी जातीभेदाच्या भावना आहेत, या भावना नष्ट करून टाकल्या पाहिजेत आणि हा समाज एका दिशेनं चालला पाहिजे. मोगल या देशात आले. किती मोगल आले? फक्त 35,000. आणि या 35,000 मोगलांनी त्यावेळेच्या 20 कोटी लोकांच्या छाताडावर ते थया नाचले. आमची मंदिरं उद्ध्वस्त केली.
आमच्या भावभावना ज्या होत्या त्या भावभावना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीला नाव ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मग आमच्यावरती 1000 वर्षाची गुलामगिरी जी आहे ती 1000 वर्षाची गुलामगिरी आमच्यावरती लादली. कोणीतरी एखादा राणा प्रताप जन्माला आला, कोणीतरी एखादे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि यांनी या सगळ्यांच्या विरोधामध्ये संघर्ष केला. दुर्दैवाने आमचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं लिहिला गेला. 1000 वर्षाच्या मोगलांच्या काळामध्ये अनेक वेळेला आमच्या समाजानं त्यांच्या विरोधामध्ये बंड केलं. अनेक वेळेला त्यांच्या आक्रमणाच्या विरोधामध्ये आमचा समाज उभा राहिला. परंतु दुर्दैवानं तिची नोंद इतिहासामध्ये कुठेही नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील या इतिहासाचं पुनर्लेखन व्हावं आणि त्या काळामध्ये अगदी सम्राट चंद्रगुप्तापासून परवाच्या आमच्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये लढलेली माणसं या सगळ्यांचा इतिहास समोर यावा अशा तऱ्हेचा प्रयत्न दुर्दैवानं झाला नाही. आणि मग एक प्रकारची ज्याला आपण मानसिक दुर्बलता म्हणतो ती मानसिक दुर्बलता आमच्या मनामध्ये जन्माला आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी राणा प्रतापांनी ही दुर्बलता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. राणा प्रतापांनी त्यावेळेला आपल्या बरोबरची माणसं गोळा केली. आम्ही अकबर दी ग्रेट म्हणतो दुर्दैवानं चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला. अकबरानं हिंदूंची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल केली. फक्त तो त्याच्या बायकोला जोधाबाईला त्या ठिकाणी तुळशीची पूजा करायची परवानगी देतो. एवढ्या एका गोष्टीवर आम्ही खुश झालो आणि अकबराला या ठिकाणी मोठं ठरवण्याचा प्रयत्न केला. तर त्याचबरोबर राणा प्रतापाचं मूल्यमापन आम्ही नाही करू शकलो. जगाच्या इतिहासातला एकमेव माणूस जो सदैव पराभूत झाला, परंतु तरी देखील त्यांचं स्मरण आपण करतो कारण त्या पराभवाला देखील पराक्रमाची अशा तऱ्हेची झालर लागलेली होती. तिथल्या बरोबरच्या माणसांना नवा संदेश दिला. आजही गावोगाव जे घिसाडे वगैरे फिरतात हे राणा प्रतापाचे वंशज, राणा प्रतापाचे सैनिक आहेत. राणा प्रतापाने जी परंपरा जी प्रतिज्ञा केली होती की मी जोपर्यंत चितोड जिंकित नाही तोपर्यंत मी या ठिकाणी राणावनात फिरेल, परंतु मी चितोड जिंकल्यानंतर या ठिकाणी मी येईन. त्यांचा संदेश आवडून ही सगळी माणसं बाहेर फिरत गेली, गावागावामध्ये फिरत राहिली. दुर्दैवानं राणा प्रतापाला चितोडमध्ये परत कधी जाता आलं नाही. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांची आई त्यांचा गुरु होती. या आईनं आपल्या मुलाला रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं आणि सांगितलं बाळा तुला राम व्हायचा आहे, बाळा तुला श्रीकृष्ण व्हायचा आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी घराघरातली छोटी छोटी मुलं गोळा केली आणि त्यांच्या साहाय्यानं बलदंड अशा तऱ्हेच्या परकीय क्षत्रीच्या विरोधात मोगलांच्या विरोधामध्ये संघर्ष केला. 1961 साली मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याचं अनावरण झालं. यशवंतराव चव्हाण त्या पुतळ्याच्या अनावरणाचे प्रमुख पाहुणे होते. यशवंतराव चव्हाणांनी फार सुरेख वाक्य बोलले. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर पाकिस्तानची सीमारेषा तुमच्या आमच्या अंगणापर्यंत आली असती, हे यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास. खरं ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तो शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडला. डॉक्टर बालकृष्ण नावाचा एक आता पाकिस्तानमध्ये असणारा मुलतानचा मनुष्य, आर्य समाजिस्ट, कोल्हापूरला हा मनुष्य आला. इतिहासाचा प्राध्यापक म्हणून आला आणि काय त्याच्या मनामध्ये घेतलं कुणास ठाऊक, या माणसानं निश्चय केला की शिवाजी महाराजांच्या वरती मी इंग्रजी चरित्र लिहीन. 4 खंडाचं शिवाजी महाराजांचं चरित्र या माणसानं लिहिलं. या 4थ्या खंडाचं शेवटचं पान लिहिलं आणि या माणसाचा मृत्यू झाला. ग्रँडअप नावाचा साताऱ्याला कलेक्टर होता. लोक नेहमी म्हणायचे अरे शिवाजी 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 छत्रपती शिवाजी. या माणसाने विचार केला मी समजून तरी घेऊन तर शिवाजी महाराज काय आहेत. शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी तो मोडी शिकला, मराठी शिकला आणि हिस्ट्री ऑफ दी मराठाज नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आणि हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी त्याच्या पेन्शनमधले 1700 पाऊंड त्यानं खर्च केले.
हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. परंतु दुर्दैवानं आमची इतकी विस्मृती आम्हाला झाली. बराच काळपर्यंत शिवाजी महाराजांचा फोटो म्हणून इब्राहिम खान नावाच्या एका परदेशी माणसाचा फोटो आमच्या घरामध्ये लागलेला असायचा. वासी बेंद्रे नावाचे इतिहासकार आहेत. या इतिहासकारांनी त्या व्हॅलेंटाईन नावाचा फ्रेंच डच होता, त्या डचाचा तो व्हाईसराय होता त्याचा सुरतचा, त्याचे चरित्र पाहिलं. त्याच्या चरित्रामध्ये त्यांनी एक उल्लेख केला की शिवाजी महाराजांच्या बरोबर शिवाजी महाराजांचा खरा फोटो त्यांनी शोधला आणि मग तो इब्राहिम खानाचा फोटो बाजूला झाला. हा इतिहास आहे. दुर्दैवानं आमच्या संबंधामध्ये आम्ही अत्यंत आळशी आहोत किंवा उदासीन आहोत, अशा तऱ्हेची अवस्था आहे. आमचा इतिहास देखील लिहिला दुसऱ्या माणसाने, आम्ही इतिहास नाही लिहिला. आणि मग काही लोकांनी तो इतिहास समोर आणला. या देशातली जी डावी मंडळी आहेत, या डावी मंडळीला ते पसंत नाही. बाबासाहेब पुरंदरे नावाच्या माणसानं 72 वर्ष शिवचरित्राचं फक्त अवगाहन केलं. घराघरामध्ये शिवचरित्र पोचवण्याचं काम बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. शिवचरित्राच्या प्रकाशनासाठी पैसे कमी पडले. हा मनुष्य हडपसरमध्ये मेथीच्या जुड्या खरेदी करायचा. या मेथीच्या जुड्या मुंबईला जाऊन तो विकायचा आणि त्यातला जो फायदा होईल त्या फायद्यातून या ठिकाणी शिवचरित्राचं प्रकाशन करण्याचा खर्च त्याने केला. शेजवलकर नावाचे इतिहासकार शिवाजी महाराजांच्या नुसत्या चरित्राचा आराखडा त्याने दिला, तो 640 पानांचा आहे. या माणसाला आयुष्य नाही लाभलं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले 18,306 दिवस, या 18,306 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी काय काय केलं याचं वर्णन त्याच्या त्या आराखड्यामध्ये आहे. परवा मृत्यू पावलेले आमचे गजाभाऊ मेंदळे माझे मित्र, समाज जीवन भारुनी टाकू चैतन्याने मानाने, वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने, नटवू निज कर्तृत्वाने. दशशतकांचे दैन्य टाकुनी जागृत करूया जनशक्ती, पराक्रमाची अनप्रतिभेची जगास दाऊ अभिव्यक्ती. राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने, नटवू निज कर्तृत्वाने, नटवू निज कर्तृत्वाने. सागर लाटा रोज सांगती नव्या युगाची आव्हाने. महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वे शकायो नमस्ते नमस्ते, प्रभो शक्तिमन हिंदू राष्ट्रांगभूता, इमे सादरन्त्वा नमामो वयम्, त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशि सन्देहि तत्पूर्तये, अजय्यांच विश्वस्य देहींच शक्ति, सुशीलं जगद्गेन नम्रं भवे, सुतं चे वयत्कण्ठकाकीर्णमार्गं, स्वयं श्रीकृतघ्नं सुगं कारये, समुत्कर्ष निःश्रेयसस्रेकमुग्रं, परं साधनं नाम वीरामृतम्,
तदन्तस्फुरत्वक्षयाधेयनिष्ठा रुदन्तस् प्रजागर्तुतीव्रानिशम् विजेत्री जनसंवता कार्यशक्ती विधायासि धर्मस्य संरक्षणम् परन्वय भवन्वय त्वमेतत् स्वराष्ट्रम् समर्था भवत्वा शिशादे वृषम् भारत माता की जय। संघाची स्थापना होऊन 100 वर्ष झालेली आहेत. डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करताना आपल्या मनामध्ये जी काही योजना केली होती त्या योजनेप्रमाणे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. या देशाच्या कल्याणासाठी समर्पणाची भावना आपल्या मनामध्ये बाळगून हा समाज एकसंध व्हावा, हिंदू समाज हा आक्रमक व्हावा, अशा तऱ्हेची जी भूमिका डॉक्टर हेडगेवारांची होती त्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजानं प्रगती केलेली आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर हेडगेवारांच्या संदर्भामध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आज विजयादशमीच्या निमित्त शताब्दी वर्षामध्ये आपल्याला अवधीक देण्यासाठी एच.झेड. देशमुख सर आले. त्यांचे मनस्वी मी स्वागत करतो आणि अतिशय उत्साहात आज आपला कार्यक्रम पार पडला. त्यामुळे आलेल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो.